गुळवेवाडी येथे श्री पावन गणपती जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. भाविकांची मोठी उपस्थिती. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुळवेवाडी येथे श्री पावन गणपती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गणेश जयंती उत्सव 2026 अत्यंत भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. आकर्षक सजावट आणि गणेश याग यानिमित्त गुळवेवाडी येथील श्री पावन गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि नयनरम्य विद्युत रोषणाई करण्यात आली होती. उत्सवाच्या दिवशी सकाळी 8 वाजता विधिवत पूजनाने गणेश यागाला सुरुवात झाली. या यज्ञाचे यजमानपद संतोष कोरांडे व रवींद्र रायकर यांनी भूषवले, तर पौरोहित्य वेदमूर्ती ओमकार साबळे, भूषण खांदवे, प्रणव कुलकर्णी, नितीन रहाळकर आणि राजेंद्र जोशी यांनी शास्त्रोक्त मंत्रोच्चारात पूर्ण केले. या सोहळ्याचे औचित्य साधून कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या ट्रस्टच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. माध्यान्हकाळी श्री गणेशाला अभिषेक करून शेंदूर लेपन करण्यात आले. त्यानंतर षोडशोपचारे महापूजा करून आरती करण्यात आली. सायंकाळी 6 वाजता गणेश यागाची पूर्णाहुती झाल्यानंतर भव्य महाआरती संपन्न झाली. महाप्रसाद आणि भाविकांची गर्दी. सायंकाळच्या सुमारास गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दर्शनानंतर सायंकाळी 6 ते 9 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे 2000हून अधिक भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी श्री पावन गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजय गुळवे, उपाध्यक्ष रवी गुळवे, सचिव हरीश पप्पू गुळवे, सहसचिव संदीप मुळाणे, विश्वस्त समीर गुळवे, ओमकार साबळे, रवींद्र गुळवे, रवींद्र रायकर, प्रवीण गुळवे, दिनकर घोडके यांच्यासह उत्सव समितीच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. त्र्यंबकेश्वर आणि परिसरातील अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करा. कबीर न्यूज नेटवर्कसाठी अमिता गावंडे, त्र्यंबकेश्वर.